जय श्री हरी भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 19, गुप्त दानाचे महात्म्य. भक्तांनो, दान करणे हे मोठे पुण्य मानले जाते, पण शास्त्र सांगते सर्वश्रेष्ठ दान तेच ज्यामध्ये अहंकार नसतो. आजकाल अनेकदा दान केले की त्याचा फोटो काढला जातो, सोशल मीडियावर टाकला जातो, नावाच्या पाट्या लावल्या जातात. पण भगवान श्रीहरींना प्रिय असते ते असे दान ज्याचा गाजावाजा नसतो, ज्याची प्रसिद्धी नसते, ज्याची अपेक्षा नसते. एकदा नैमिषारण्य वनात सर्व ऋषी सूतजी महाराजांचे प्रवचन ऐकत होते. तेव्हा एका ऋषींनी विचारले, हे सूतजी महाराज, दानामध्ये सर्वात श्रेष्ठ दान कोणते? सूतजी महाराज स्मित करून म्हणाले, गुप्त दान. कारण गुप्त दानात दात्याचा अहंकार मरतो आणि भक्ती वाढते. पूर्वी श्रीनगर नावाचे एक समृद्ध गाव होते. त्या गावात धनराज नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, मोठे घर, अनेक दुकाने, शेती, सोन्या चांदीचे दागिने. पण त्याला एक सवय होती, तो जे काही दान करायचा त्याची सर्वत्र चर्चा व्हावी अशी त्याची इच्छा असायची. मंदिरात दान केले तर नाव कोरायचे, अन्नदान केले तर ढोल ताशे वाजवायचे, गरिबांना मदत केली तर सर्वांना सांगायचे. लोक त्याची स्तुती करायचे आणि त्याला ते खूप आवडायचे. एकदा अधिक मास सुरू झाला. गावातील विष्णू मंदिरात मोठा उत्सव सुरू होता. एक महान संत गावात आले. त्यांच्या प्रवचनासाठी हजारो लोक जमत होते. धनराजही तेथे गेला. संत म्हणाले, दान करा, पण दानापेक्षा दानामागील भावना अधिक महत्वाची आहे. दान प्रसिद्धीसाठी नसावे, दान सेवेसाठी असावे. हे ऐकून धनराज अस्वस्थ झाला, कारण त्याला वाटले हे प्रवचन जणू त्याच्यासाठीच आहे. त्या गावात गंगा नावाची एक वृद्ध विधवा राहत होती. तिच्याकडे काहीच नव्हते. लहानसे घर, 2 वेळचे अन्नही कधी मिळायचे कधी नाही. पण ती नेहमी भगवान विष्णूचे नामस्मरण करायची. एक दिवस ती मंदिरात आली. तिच्या हातात फक्त 2 मूठ तांदूळ होते. तिने ते शांतपणे दानपेटीत टाकले. कोणी पाहिले नाही, कोणी टाळ्या वाजवल्या नाही, कोणी तिचे कौतुक केले नाही, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान होते. संतांनी हे सर्व पाहिले. दुसऱ्या दिवशी प्रवचनात ते म्हणाले, काल 2 प्रकारचे दान झाले. एक दान सर्वांनी पाहिले आणि एक दान फक्त श्रीहरींनी पाहिले. लोकांना आश्चर्य वाटले. धनराजलाही उत्सुकता लागली. संत पुढे म्हणाले, श्रीहरींना दुसरे दान अधिक प्रिय वाटले. धनराज विचारात पडला. त्या रात्री धनराजला एक विचित्र स्वप्न पडले. त्याने पाहिले एक विशाल सभागृह आहे. तिथे हजारो लोक आहेत. त्याने आयुष्यात केलेल्या सर्व दानांची यादी दाखवली जात आहे. पण अचानक एक दिव्य आवाज आला, या दानांचे पुण्य आधीच संपले आहे. धनराज घाबरला. का? आवाज आला, कारण याचे फळ तुला पृथ्वीवरच मिळाले. लोकांची स्तुती, मान सन्मान, प्रसिद्धी, म्हणून स्वर्गीय पुण्य उरले नाही. धनराज घामाने भिजून जागा झाला. सकाळी तो संतांकडे गेला. महाराज, मला काल एक भयानक स्वप्न पडले आणि त्याने सर्व सांगितले. संत शांतपणे म्हणाले, स्वप्न नव्हते, तो श्रीहरींचा संदेश होता. धनराज चकित झाला. संत म्हणाले, तू दान केलेस, पण प्रसिद्धीच्या अपेक्षेने. गुप्त दान म्हणजे फक्त पैसे देणे नाही, स्वतःचा अहंकार विसरणे हेच खरे दान आहे. हे शब्द धनराजच्या हृदयाला भिडले. त्या दिवसापासून धनराज बदलू लागला. त्याने ठरवले, या अधिक मासात मी गुप्त दान करीन, कोणालाही न सांगता, कोणत्याही अपेक्षेशिवाय. त्या रात्री तो साधे कपडे घालून गावात फिरू लागला. एका गरीब कुटुंबाच्या घराजवळ गेला. दाराबाहेर धान्याची पोती ठेवली आणि तो शांतपणे निघून गेला.
सकाळी ते कुटुंब आनंदाने रडत होते. श्रीहरींनी आमची प्रार्थना ऐकली. धनराज दुरून हे पाहत होता. त्याच्या डोळ्यात पाणी आले, कारण आयुष्यात पहिल्यांदाच त्याला दानाचा खरा आनंद मिळाला होता. दुसऱ्या दिवशी त्याने एका गरीब विद्यार्थ्याच्या शाळेची फीस भरली, पण नाव गुप्त ठेवले. मुलाला कळलेही नाही की मदत कोणी केली. त्या मुलाने मंदिरात जाऊन प्रार्थना केली, हे श्रीहरी, माझ्या मदतनीसाचे भले करो. धनराजच्या मनात अपार आनंद निर्माण झाला. भक्तांनो, धनराजच्या जीवनात आता मोठा बदल घडत होता, पण त्याची खरी परीक्षा अजून बाकी होती. त्याच्या संपत्तीवर एक मोठे संकट येणार होते आणि त्यावेळी गुप्त दानाचे अद्भुत फळ त्याला कसे मिळाले, श्रीहरींनी त्याच्यावर कोणती कृपा केली, हे सर्व आपण यापुढे ऐकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कमेंटमध्ये लिहा, दान गुप्त पुण्य अमर. भक्तांनो, याआधी आपण पाहिले की धनराज नावाचा श्रीमंत व्यापारी प्रसिद्धीसाठी दान करायचा, पण अधिक मासात संतांच्या उपदेशामुळे त्याच्यात मोठा बदल झाला. त्याने गुप्त दान करण्यास सुरुवात केली, गरीब कुटुंबांना मदत केली, गरजू विद्यार्थ्यांची फी भरली आणि पहिल्यांदाच त्याला दानाचा खरा आनंद मिळाला. पण भक्तांनो, भगवान जेव्हा एखाद्या भक्ताचे परिवर्तन पाहतात, तेव्हा त्याची परीक्षा देखील घेतात. धनराजच्या जीवनातही अशीच एक परीक्षा येणार होती. एके दिवशी धनराजच्या व्यापारी जहाजाला समुद्रात मोठे वादळ आले. त्या जहाजात मौल्यवान माल होता, व्यापाराचा मोठा व्यवहार होता. काही दिवसांनी बातमी आली, जहाज समुद्रात बुडाले. लाखो रुपयांचे नुकसान झाले. संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली. धनराज आता संपला, त्याचा व्यापार कोसळणार. इतके नुकसान कोणी भरून काढू शकत नाही. धनराज काही क्षण स्तब्ध राहिला. पूर्वीचा धनराज असता तर दुःखाने खचून गेला असता, पण आता तो बदलला होता. तो शांतपणे मंदिरात गेला. भगवान श्री विष्णूंच्या चरणी मस्तक ठेवले. प्रभू, तुम्ही दिलेले होते, तुम्हीच परत घेतले. माझी श्रद्धा मात्र कायम राहील. धनराजला माहीत नव्हते की त्याने गुप्तपणे मदत केलेल्या अनेक लोकांनी त्या रात्री मंदिरात प्रार्थना केली. कोणी गरीब शेतकरी होता, कोणी विधवा माता होती, कोणी विद्यार्थी होता, कोणी वृद्ध दाम्पत्य होते. सर्वजण म्हणत होते, हे श्रीहरी, आम्हाला मदत करणाऱ्या त्या अज्ञात दात्याचे रक्षण करा. त्यांना अजूनही माहीत नव्हते की तो दाता धनराज होता. काही दिवसांनी एक आश्चर्यकारक घटना घडली. दूरच्या राज्यातून एक मोठा व्यापारी गावात आला. त्याने धनराजची प्रामाणिकता आणि चांगुलपणा ऐकला होता. तो म्हणाला, मी नवीन व्यापार सुरू करणार आहे. मला विश्वासू भागीदार हवा आहे. संपूर्ण प्रदेशात मी तुमचे नाव ऐकले आहे. तुम्ही माझ्यासोबत व्यापार कराल का? धनराज आश्चर्यचकित झाला. त्याने तर कधीच त्या व्यापाऱ्याला पाहिले नव्हते. पण श्रीहरींची योजना काही वेगळीच होती. धनराज संतांकडे गेला, संपूर्ण घटना सांगितली. संत स्मित हास्य करत म्हणाले, माधवा, अरे नाही, आता तू खरा धनराज झाला आहेस. महाराज, पूर्वी तुझ्याकडे धन होते, आज तुझ्याकडे पुण्याचे धन आहे आणि पुण्य कधीच व्यर्थ जात नाही. एक दिवस तीच वृद्ध विधवा गंगा मंदिरात आली. ती भगवानासमोर हात जोडून उभी होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती म्हणाली, प्रभो, माझ्या घरात काही महिन्यांपूर्वी धान्य ठेवणाऱ्या त्या देवदूताला सुखी ठेवा. धनराज जवळच उभा होता. त्याचे डोळे भरून आले, कारण ती प्रार्थना कोणासाठी होती हे त्याला माहिती होते. आणि त्या क्षणी त्याला समजले, दानाचे खरे फळ म्हणजे लोकांच्या मनातून निघालेला आशीर्वाद. काळ पुढे सरकत गेला. धनराजचे जीवन पूर्णपणे बदलले. आता तो दान करत होता, पण कोणालाही सांगत नव्हता. मंदिरात दान करत होता, पण नाव लिहित नव्हता. अन्नदान करत होता, पण स्वतः मागे उभे राहत होता. लोक विचारायचे, हे सर्व कोण करतो? पण कोणालाही उत्तर मिळत नव्हते. अधिक मासाच्या शेवटच्या रात्री धनराजला एक अद्भुत स्वप्न पडले. त्याने पाहिले, संपूर्ण आकाश
तेजस्वी प्रकाशाने भरून गेले आहे. शंखनाद होत आहे, कमळांचा सुगंध दरवळत आहे आणि त्या दिव्य प्रकाशातून भगवान श्री विष्णू प्रकट झाले. त्यांच्या चारही हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म शोभत होते. त्यांच्या मुखांवर करुणामय स्मित होते. धनराज त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. प्रभो, मी तुमच्या दर्शनास पात्र आहे का? भगवान श्री विष्णू म्हणाले, हे भक्त, तू आता खऱ्या दानाचा अर्थ समजला आहेस. भगवान पुढे म्हणाले, जगाला दाखवण्यासाठी केलेले दान पृथ्वीवरच संपते, पण प्रेमाने, निस्वार्थ भावनेने आणि गुप्तपणे केलेले दान थेट माझ्यापर्यंत पोहोचते. लोकांना तुझे नाव माहीत नसले तरी मला माहीत आहे. लोकांनी तुझे कौतुक केले नाही तरी माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. धनराजच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भगवानांनी त्याला एक दिव्य दृश्य दाखवले. एक विशाल सुवर्ण ग्रंथ उघडला. त्यात धनराजच्या सर्व गुप्त दानांची नोंद होती. एका गरीब मुलाची फी, एका विधवेचे धान्य, एका वृद्धाचा औषध खर्च, एका भुकेल्या कुटुंबाचे अन्नदान, सर्व काही नोंदलेले होते. धनराज आश्चर्यचकित झाला. प्रभो, हे सर्व तुम्ही पाहिले होते? भगवान हसले. भक्ताच्या हृदयातील भाव मी कसा पाहणार नाही? सकाळ झाली. अधिक मासाचा शेवटचा दिवस उगवला. मंदिरात मोठा उत्सव होता. संपूर्ण गाव जमले होते. लोकांनी प्रवचनात सांगितले, या गावात एक महान दाता आहे. लोक उत्सुक झाले, पण त्याचे नाव मी सांगणार नाही, कारण त्याने जे केले ते गुप्त राहावे अशीच त्याची इच्छा आहे. संत पुढे म्हणाले, जो स्वतःला विसरतो त्याला श्रीहरी कधीच विसरत नाही. हे ऐकून धनराजच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. भक्तांनो, आजच्या अध्यायाचा संदेश अत्यंत सुंदर आहे. दानाची किंमत रकमेवर नसते, दानाची किंमत भावनेवर असते. 100 रुपये प्रसिद्धीसाठी दिलेले दान आणि 10 रुपये प्रेमाने दिलेले दान, यापैकी श्रीहरींना दुसरे दान अधिक प्रिय असते, कारण तिथे अहंकार नसतो, तिथे फक्त सेवा असते, तिथे फक्त भक्ती असते. या पवित्र अधिक मासात आपण संकल्प करूया, शक्य तितकी मदत करीन, मदतीचा गाजावाजा करणार नाही, प्रसिद्धीची अपेक्षा ठेवणार नाही, प्रत्येक सेवेत श्रीहरींचे दर्शन घेईन, दानामागे फक्त प्रेम आणि करुणा ठेवीन. हे श्रीहरी, आमच्या मनातील अहंकार दूर करा, आमच्या हातून गुप्तपणे सेवा घडू द्या. दान करताना प्रसिद्धी नव्हे तर भक्तीचा भाव द्या आणि प्रत्येक गरजू व्यक्ती तुमचेच रूप पाहण्याची दृष्टी द्या. भक्तांनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, दान गुप्त पुण्य अमर. जय श्रीहरी, जय पुरुषोत्तम.